आपण अंतर्गत हालचाली या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतो. चला तर ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की बघा आपल्या ज्वालामुखीचं इथं छायाचित्र दिलेलं आहे. केंद्रीय ज्वालामुखी. थोडं 1-2 मिनिटं बघा कसं आहे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे आणि आपल्या उपक्रमामध्ये सुद्धा समाविष्ट केलेला आहे. तर उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे खालील प्रकार हे केले जातात. तर केंद्रीय ज्वालामुखी, तर उद्रेकाच्या वेळी जेव्हा शिलारस हा भूपृष्ठा अंतर्गत हा मोठ्या नलिकेसारख्या भागातून वरती जातो आणि मग बाहेर आलेला लाव्हारस या नलिकेच्या मुखाभोवती असा पसरतो, सगळा पसरला जातो आणि मग त्यामुळं शंकूच्या आकाराचे हे ज्वालामुखी पर्वत तयार होते. काय होतं? पर्वत तयार होतात असे. आणि मग जपान मधला फुजियामा, टांझानियातला किलिमांजारो आणि ही केंद्रीय ज्वालामुखीची आणि त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची उदाहरणं आहेत. तसेच आकृती 2.16 मध्ये पहा, आपल्याला दिसतंय. पुढे ज्वालामुखी, तर दुसरा आहे भेगीय ज्वालामुखी. तर ज्वालामुखीचा उद्रेक होताना जेव्हा लाव्हारस ज्यावेळी एखाद्या नलिकेऐवजी अनेक तडांमधून बाहेर येतो, अशा तडा पडलेल्या असतात खडकांना, त्याच्यामधून सुद्धा बाहेर येतो, त्यांना भेगीय ज्वालामुखी असं म्हणतात. मग या ज्वालामुखी उद्रेकातून जे बाहेर पडणारे पदार्थ असतात ते या तडांच्या दोन्ही बाजूस म्हणजे इकडे तिकडे सगळीकडे पसरतात आणि त्याच्यामुळं ज्वालामुखीय पठार तयार होतात. काय होतात? त्यामुळं काय तयार होतात? ज्वालामुखीय पठार. मग भारतातलं दख्खनचं पठार अशा पद्धतीच्या ज्वालामुखीमुळं तयार झालेला आहे. पुढे बघूया, हा आपला नकाशा, ह्याच्यामध्ये संपूर्णपणे तुम्हाला दिसेल की कुठे कुठे ज्वालामुखीचे केंद्र आहे, कसं काय आहे हे तुम्ही संपूर्णपणे ह्याच्यामध्ये विस्तृतरित्या निरीक्षण करू शकता. तशा प्रकारे तुम्ही तुमच्या नोंदी तुमच्या वहीमध्ये करा. पुढे जाऊया. आकृती 2.18चं वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची. तर या कृतीसाठी पूरक साहित्य म्हणून पृथ्वीगोल किंवा जगाच्या प्राकृतिक नकाशाचा आधार घ्यायचा आहे. त्याच्यानंतर नकाशाच्या भूपट्ट सीमांचं निरीक्षण करून भूपट्टांची नावं लिहायची. त्याच्यानंतर दक्षिण आणि उत्तर अमेरिकेतल्या भूकंपाचं क्षेत्र हे खंडाच्या कोणत्या बाजूला आहे, तेथे कोणते पर्वतीय प्रदेश आहेत ते तुम्ही वहीमध्ये नोंद करायचे. त्याच्यानंतर आशिया खंडामध्ये भूकंप प्रवण हे क्षेत्र कोणत्या पर्वतीय प्रदेशात आहे. त्याच्यानंतर आफ्रिका खंडामध्ये ज्वालामुखी हा कोणत्या प्रदेशात एकवटला आहे आणि त्याचं कारण काय असं. त्याच्यानंतर भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखीचं वितरण आणि भूपट्ट सीमा यांचा सहसंबंध जोडायचा आहे. आता भौगोलिक स्पष्टीकरण. तर आकृती 2.18चा विचार करता तुमच्या लक्षात येईल की भूपट्ट सीमांचा भूकंप क्षेत्र आणि ज्वालामुखी क्षेत्र यांच्याशी थेट संबंध आहे आणि बहुधा ज्वालामुखी हे या सीमावरच आहे. तर त्याचप्रमाणे भूकंप क्षेत्राचा जो विस्तार आहे या सीमावर्ती भागामध्ये आपल्याला दिसून येतो. बरोबर. पुढे जाऊया. आता आपण काय शिकलो? टिपा लिहायच्यात, केंद्रीय ज्वालामुखी आणि भेगीय ज्वालामुखी. चला तर मग पुढे जाऊया.